नमस्कार. चला तर आज आपण उडदाच्या डाळीचे खमंग पापड बनवणार आहोत वर्षभरासाठी टिकणारे. त्यासाठी मी इथे 4 किलो उडदाची डाळ आणि 1 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. ती अशा पद्धतीने चाळणीच्या मदतीने गाळून गिरणीतून पीठ करून आणलेलं आहे आणि चाळणीच्या सहाय्याने चाळून घेत आहे मी. हे बघा, अशा प्रकारे पीठ जास्त असल्यामुळे मी टपातच मळणार आहे. आणि रामबंधू पापड मसाल्याच्या 5 पुड्या आणलेल्या आहेत. हे बघा, आणि इथे मी पापड खार घालत आहे. साधारण 2 चम्मच असेल बघा हा पापड खार. हे बघा, अशा प्रकारे पापड खार काढून घ्यायचा आहे. यामुळे आपले पापड एकदम खुसखुशीत होतात. आणि मिक्सरच्या भांड्याला मी हे 5ही पुड्या लावून घेतलेल्या आहेत. फिरवून अगदी 2 मिनटं फिरून घ्यायचा आहे. यामुळे आपला मसाला थोडा बारीक होतो आणि आपल्या पापडाला छिद्र पडत नाहीत. त्यामुळे मी थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरून घेतला की पापड छान होतात. मसाला घालायच्या अगोदर मी इकडे पीठ पण थोडंसं लावण्यासाठी काढून घेतलेलं आहे अगोदरच. तर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे पापड खार आणि मसाला दोन्ही हाताने पण. आणि आता चवीपुरतं मीठ घालणार आहोत. बघा, मी 2 चमचे इथे मीठ घालून घेत आहे. आपलं टाटा नमक ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला. बघा, अशा प्रकारे. हे बघा, मी अशा प्रकारे छोटे छोटे 2 गोळे केलेले आहेत. 5 किलोचे 2.5 किलोचे 2 गोळे आपले रेडी झालेले आहेत. दुसऱ्या दिवशी तेल लावून वरोट्यावर आणि पाट्यावर मस्त कुटून घ्यायचा आहे आपल्याला उंडा. हे बघा, असं तुम्ही बघू शकता मी असा कसा कुटत आहे ते. जेवढा उंडा कुटेल, जेवढी मेहनत आपण उंडा कुटायला लावणार आहोत, तेवढे सॉफ्ट आणि सुंदर आपले पापड होणार आहे. तो बघा किती मऊ झालेला आहे आपला उंडा पापडाचा. इथे मी चाकूच्या मदतीने लाट्या पाडून घेत आहे. तुम्ही इथे दोऱ्याच्या मदतीने पण पाडू शकता. हे बघा, अशा प्रकारे. आणि ही लाटीची साईज एकसारखी ठेवायची म्हणजे आपला पापड पण एकसारखे तयार होतात. हे बघा, इतकं छान कुटलं, त्यामुळे 2 मिनटात अगदी आपला पापड लाटून तयार होतो आहे. उंडा एवढा सॉफ्ट झालेला आहे ना, त्याला पाटा आणि वरोटाच लागतो कुटायला बरं का. त्यामुळे आपले पापड एवढे इझी जातात आपल्याला लाटायला. हे बघा, अगदी 2 मिनटात रेडी होतो आपला पापड लाटून. इथे अशा प्रकारे आम्ही पापड बनवत आहोत. हे वर्षभरासाठी आम्ही आता लागणारे आहेत, त्याच्यामुळं 5 किलोचं घेतलेलं आहे. वर्षभर आता टिकणार आहेत ते. आणि ह्या प्रकारे केल्यास लाल पण उमटत नाहीत आणि वर्षभर पण व्हाईटच राहतात ते. तळल्यानंतर पण लाल उठत असतील कोणाचे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. हे बघा, आम्ही आता मुलांसाठी ते मिनी पापड बनवणार आहोत थोडेसे तळण्यासाठी. हे बघा, इथे माझ्या मैत्रिणी मला मदत करायला आलेल्या आहेत. 5 किलोचं पीठ असल्यामुळे त्या मला मदत करू लागायला पण आलेल्या आहेत. माझ्या मैत्रिणी लगेच येतात मी बोलवल्यानंतर. हे बघा, अशा आम्ही पोळीच्या आकाराचं पापड लाटून घेतलेला आहे आणि ग्लासाच्या मदतीने मिनी पापड तयार करून घेत आहोत. हे मुलांना खूप आवडतात आणि पटकन तळून होतात. हे बघा, अशा प्रकारे आम्ही काही मिनी पापड केले आणि मोठे पण पापड केले. तुम्ही बघू शकता 5 किलो पापड किती आपले झालेले आहेत. इकडे खाली पण वाळत घातलेले आहेत, काही बारीक पण केलेले आहेत. हे बघा, किती सुंदर आपले छोटे पापड झालेले आहेत इथे. हे बघा, एवढे सारे आपले 5 किलोचे पापड झालेले आहेत. ते छान फॅनला सुकून घेतलेले आहेत आपण. आणि दुसऱ्या दिवशी उन्हात वाळून पण इथं ठेवलेले आहेत. ते डब्यात भरण्यासाठी रेडी झालेले आहेत. त्याचे तुम्हाला इथे तळून दाखवणार आहे. हे बघा, हे मिनी पापड आपले किती सुंदर लगेच फुलून आले तेल टाकल्याबरोबर. ते बघू शकता. आणि मोठा पापड पण किती भरभरात फुलून येत आहेत. अशा प्रकारे केल्यास खमंग खुसखुशीत पापड होतात. तुम्ही पण ह्याच प्रकारे करून बघा. आवडल्यात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.